राम राम मंडळे, हे आमची शेती आहे बघा. हिरवीगार येईल आता हळूहळू. उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे थोडंसं ऊसची पाचट जाळलेली आहे. बाकी निसर्गरम्य ठिकाण बघा, तुम्ही बघू शकता. इकडं फॉरेस्ट आहे आणि आमचं फार्म हाऊस आहे. फार्म हाऊस हे आमचं फार्म हाऊस आहे आणि आमचा ऊस गेलेला आहे यावेळी रानातून कारखान्याला पाठवला आणि खाली जी पाचट राहते ती आम्ही जाळून टाकलेली. आता नवीन ऊस येईल. हा बघा, संध्याकाळची वेळ झाली आहे. छान असं वातावरण आहे. खूप छान शेतामध्ये वाटतंय. संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्त होत आलेला आहे. पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे. पक्षी आपापल्या घरट्यात जायला निघाले त्यामुळे त्यांचा आवाज चालू आहे थोडा थोडा. सूर्य मावळतोय. पिवळसर असा प्रकाश दिसतोय सूर्य मावळताना. हे बघा किती सुंदर दृश्य दिसतंय. आणि अशा वातावरणात शेतामध्ये खूप छान वाटतं. हा बघा मोर खूप उंच झाडावरती बसलेला आहे. मी ते झूम केलेलं आहे. दिसला? खूप सुंदर आहे मोर. तुम्हाला दाखवते एक झाड किती उंच आहे. एवढ्या उंचावरती तो चढलेला आहे. संध्याकाळ झाले, बहुतेक तोही त्याची जागा निवांतपणासाठी शोधत असेल. आमच्या शेता शेजारी आहे डॅम पाण्याचा. त्यातून आमच्या शेतीला पाण्याचा पुरवठा वर्षभर होतो. त्याच्यावर हा टाकलेला पूल आहे, ब्रिज ज्याला म्हणतो आपण. आणि ह्या ब्रिज वरून आम्ही पलीकडे जातो. इतका छान ब्रिज आहे इथं शेतातून पलीकडे जायला. इतकं सुंदर असं इथं बघण्यासारखं छान आहे. आणि शेता शेजारीच हे जवळ गाव आहे असे म्हणून इथेही अशी लाइटिंग केलेली आहे. मंदिर आहे, मंदिरामध्ये अशी लाइटिंग केलेली आहे. शेतातून असं छान व्ह्यू आहे. त्यातून हा ब्रिज आहे. शेताजवळच हा पाण्याचा एक साठा केलेला आहे. असं छानसं सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे. संध्याकाळच्या वेळेला सूर्य मावळलेला आहे. तुम्ही कंटिन्यू राहा, आमचा व्लॉग बघत राहा.